तर बघा इकडे बीट्स फ्रिक्वेन्सी. बीट्स म्हणजे काय प्रकार असतो मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं. साऊंड मध्ये काय होत असतं, वॅक्सिंग आणि बॅनिंग होत असतं. वॅक्सिंग आणि बॅनिंग मी तो व्हिडिओ दाखवला होता, त्याचा आवाज ऐकला होता का? असं ते पाईप फिरवायचा बघ, तो वॉल्टर जे होते ते पाईप फिरवताना असा आवाज अचानक वाढायचा, अचानक कमी होता. म्हणजे एक सर्टन टाइम पिरियड नंतर आवाज थोडा वाढून जातो आणि तेवढाच टाइम पिरियड नंतर आपोआप कमी होऊन जातो. ते आपल्याला असं असं हल्ल्यासारखं वाटतं आवाज असा. म्हणजे आवाज ऐकतो ना आपण पाईपचा, तेव्हा असं हल्ल्यासारखं वाटतं. म्हणजे थोडा वाढतो कमी होतो, वाढतो कमी होतो, वाढतो कमी होतो, असा आवाज येतो. असा कॉन्स्टंट आवाज येत नाही. मग त्या कॉन्सेप्टला ना बीट्स फॉर्मेशन म्हणतात. आणि हे जे बीट्स फॉर्मेशन आहे ना, हे तिथं घडवून आणतं वॅक्सिंग आणि वॅनिंग. वॅक्सिंग म्हणजे काय, आवाज वाढतो, आणि वॅनिंग म्हणजे काय, आवाज कमी होतो. म्हणजे एका सर्टन टाइम पिरियड नंतर आवाज वाढणं आणि कमी होणं, या कॉन्सेप्टला बीट्स फॉर्म होणं म्हणतात. बीट्सची खूप वेगळी व्हॅल्यू आहे साऊंड मध्ये, म्युझिक सिस्टीम मध्ये. सगळे लोक याच्याबद्दल बोलतात. जर तुम्ही चुकून पण थोडं म्युझिक मध्ये रुची ठेवली असेल आणि म्युझिकचे क्लासेस वगैरे कधी जॉईन केले, तर सर्वात जास्त शब्द वापरला जातो हा बीट्स. बीट्सला मॅच कर, बीट्स सोबत मॅच करा. म्हणजे ज्या डान्सचे किंवा ज्या म्युझिकला बीट्स सोबत मॅच करता येतं, तेच म्युझिक बेस्ट वाटतं आपल्याला, असं असतं. म्हणजे जर समजा कोणी गाणं म्हणतंय, तर त्या गाण्यामधले जे आवाजामधले जे साऊंड बीट्स येतात ना, त्याच्यासोबत त्या तबल्याचे ठोके पडले पाहिजे. तबल्याचे जे ठोके असतात ना, त्याच्या कसं पण वाजलं तर तबला कसं काय झालं, काही कामाचा नाही. बेस्ट तबला कोण असतो, जो त्या बीट्स वरती हायच्या टायमाला त्या तबल्याचा पण हाय आला पाहिजे, आणि कमीच्या टायमाला त्या तबल्याचे पण चाटी वाजली पाहिजे. त्याला चाटी आणि काहीतरी म्हणतात. ते छोटं टंगटंग वाजतं ते चाटी असते, आणि ते ढपढप वाजतं ते तबल्याचा मोठा पार्ट असतो. तर ते हाय बीटच्या टायमाला ते ढब वाजलं पाहिजे, धपधप करतं ते. आणि ते कमी बीटच्या टायमाला ते टकटक वाजलं पाहिजे. तर हा जे ज्याला सिक्वेन्स जमला तो बेस्ट तबलावाला असतो. कळलं का? मग त्याच्यानुसार ते बेस्ट वाटायला लागतं, कारण तो साऊंडला मॅच करतो. त्याच्या तबल्याचा रिदम आणि त्याचा रिदम मॅच होतो. रिदम मॅच होतो म्हणजे काय, तो बीट्सला मॅच करतो. कळलं का? हॅलो, हा, माझी का 13/12/1992. तर हे असं आहे ते. तर बीट्सचे खूप वेगळे व्हॅल्यू आहे, आणि याचा फॉर्म्युला सोपा आहे खूप, कारण तो फॉर्म्युला एकदम सोपाच आहे. N1 - N2 म्हणजे काय, बीट्सची फ्रिक्वेन्सी, पहिल्या वेव्हची फ्रिक्वेन्सी आणि दुसऱ्या वेव्हची फ्रिक्वेन्सी, दोघांची जेवढी मायनस असते तेवढे तुमचे बीट्स फॉर्म होत असतात. पण याचं डेरिव्हेशन लांबलचक आहे खूप, आणि डेरिव्हेशन बोर्डला पडतं. आता बोर्डचा विषय आपण जेव्हा घेऊ तेव्हा तो आपण क्लिअर करू. मागच्या वर्षी घेतलेलं आहे मी. चॅप्टर संपल्यानंतर एखाद्या वेळेस घेऊन टाकेल डेरिव्हेशन. सध्याला तुम्हाला डेरिव्हेशनची गरज आहे, इथे ऍप्लिकेशनची गरज आहे. आता हा बीट्स काय प्रकार असतो ते वाचा तुम्हाला कळून जाईल. आता हे हळूहळू रीड करा. चैत्राली, रीड करा टॉपिक. Yes, sir. When two waves of the same amplitude or slightly different amplitudes, slightly different frequency are superimposed, then the intensity of sound changes periodically with time between a maximum and a minimum. This phenomenon of pulsating loudness of sound is known as waves. आता बघा, दोन वेव्ह आहेत, याच्यामध्ये दोन वेव्ह महत्वाचे. दोन साऊंड वेव्ह पाहिजे. साऊंड वेव्हचा विषय आहे, बाकी काही नाही झालं तिथं. म्हणजे बघा, तुम्ही ज्या वर्डला हायलाईट होतोय ना, ते महत्वाचे असतात. दोन साऊंड वेव्ह पाहिजे, त्यांची अँप्लिट्यूड सारखी पाहिजे. आता ऍक्च्युली तसं होत नाही. एक्झॅक्ट सेम अँप्लिट्यूडच्या वेव्ह कशा काय तयार होतील? मग आपण असं म्हणतो की स्लाइटली डिफरंट अँप्लिट्यूड पाहिजे. स्लाइटली म्हणजे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे, थोडंफार कमी चालतं, पण एकदमच जास्त डिफरन्स यायला नको. आणि स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सी पाहिजे, म्हणजे जवळपास त्याच्या म्हणण्यानुसार जर आयडियली आपण बघितलं तर अँप्लिट्यूड पण सारखी पाहिजे आणि फ्रिक्वेन्सी पण सारखी पाहिजे. म्हणजे आपण त्या वेव्हला म्हणणार आयडेंटिकल वेव्ह. काय म्हणणार? आयडेंटिकल म्हणण्याचा अर्थ मग त्याची अँप्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी सेम असते. कळलं? म्हणजे जो एका सेकंड मध्ये तेवढेच नंबर ऑफ सायकल देतो, आणि जेवढा तो वर जातो तेवढा दुसरा पण तेवढाच वर जातो, म्हणजे तेवढाच हाय देतात. हे दोघांचा अर्थ आहे. दोघं काय झाले, एकमेकावर सुपर इम्पोज झाले. सुपर इम्पोज म्हणजे एकमेकांमध्ये लिंक होणं, म्हणजे एकमेकावर ओव्हरलॅप होणं. कळलं? आणि जेव्हा दोघं एकमेकावर ओव्हरलॅप होतात, देन द इंटेन्सिटी ऑफ साऊंड. मागच्या वेळेस पण किती वेळेस झाला हा कॉन्सेप्ट, रेझोनन्स क्रिएट होतो. रेझोनन्स म्हणजे सुपरपोजिशन मुळेच येतो. मग काय होतं, दोन वेव्ह जेव्हा एकमेकावर ओव्हरलॅप होतात तेव्हा त्यांची अँप्लिट्यूडची रिझल्टंट म्हणून सम होते.
म्हणजे दोघांचे अँप्लिट्यूड काय होते, ऍड होते, आणि ऍड होऊन अँप्लिट्यूड काय होते, वाढते. कळलं का? म्हणजे डबल होऊन जाते अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड कशाला डिनोट करते, इंटेन्सिटीला, साऊंडची इंटेन्सिटी, लाऊडनेस. मग साऊंड जास्त लाऊड असेल याचा अर्थ त्याची अँप्लिट्यूड मोठी आहे. कळलं का? मोठा साऊंडची अँप्लिट्यूड मोठी असते. मग याचं काय होतं, दोघांची इंटेन्सिटी जी असते, लाऊडनेस जो असतो तो काय होतो, साऊंड चेंजेस पिरियडिकली विथ द टाइम बिटवीन द मॅक्झिमम अँड मिनिमम. मग काय होतं, हे दोघं सुपरइम्पोज झाल्यामुळे त्या साऊंडची जी इंटेन्सिटी असते म्हणजे लाऊडनेस असतो तो पिरियडिकली म्हणजे एका सर्टन टाइम पिरियड नंतर वाढायला लागतो आणि कमी व्हायला लागतो. पुन्हा त्या पिरियड काही टाइमानंतर वाढेल, पुन्हा कमी होईल, पुन्हा वाढेल, पुन्हा कमी होईल, असं वाढत कमी होत तो आवाज येत राहतो. मग याला तुम्ही वॅक्सिंग आणि वॅनिंग म्हणतात. कळलं का? पण हे वॅक्सिंग आणि वॅनिंग होण्यासाठी काय रिस्पॉन्सिबल आहे, त्या दोन सेम फ्रिक्वेन्सी आणि सेम अँप्लिट्यूडच्या वेव्ह एकमेकावर सुपरइम्पोज झाल्या पाहिजे, तेव्हा त्यांचे लूप्स एकमेकाला कधी कधी कॅन्सल करतात आणि कधी कधी वाढून जातात. मग ते कधी वाढतात कधी कॅन्सल करतात ते ठरलेलं असतं. ठीक आहे. मग त्याच्यामुळे आवाज कधी कधी वाढतो आणि कधी कधी कमी होतो. मग हे जे मॅक्झिमम आणि मिनिमम जी इंटेन्सिटी होते साऊंडची, दोन सेम अँप्लिट्यूड आणि सेम फ्रिक्वेन्सीच्या वेव्ह सुपरइम्पोज झाल्यामुळे हे जे होतंय याला बीट्स फॉर्म होणं म्हणतात. हा जो फेनॉमेनॉन असतो, फेनॉमेनॉन ऑफ पल्सेटिंग साऊंड, साऊंडनेस ऑफ लाऊडनेस ऑफ द साऊंड इज नोन एज बीट्स. हे जे लाऊडनेस जो असतो तो कमी, काय आलं, काहीच नाही करत. वैसे देख रहा है मैं, बड़ा बात है मतलब काय, अरे वो ऐसे ध्यान खींचता पहले ऐसा कुछ करके फिर उसकी तरफ देखे तो उसको लगता क्या हो गया भाई उधर देख, चालता पाहून तुगला माझ्याकडे. अरे बघ काय चाललंय, लक्ष द्या इकडे चला. हे बघा, हॅलो हॅलो, हाँ सुजात, हाँ बोलो, हाँ बोलो बोलो, आवाज आ रही है. ठीक है. देखो, तो क्या हो रहा है यहाँ पे, दो वेव एक दूसरे में सुपर इम्पोज होके आवाज बढ़ रहा है और घट रहा है. इस कॉन्सेप्ट को बीट्स फॉर्मेशन बोलते हैं. समझा? तो बीट्स फॉर्मेशन का मतलब तो समझ गया होगा. अब लिखने में भी कोई प्रॉब्लम नहीं आएगा. अब कंडीशन फॉर बीट्स क्या है, तो कंडीशन फॉर बीट्स है टू वेव जो है उनकी फ्रीक्वेंसी कैसी होनी चाहिए, स्लाइटली डिफरेंट, मतलब लगभग सेम. एम्पलीट्यूड कैसी होनी चाहिए, नियरली इक्वल, मतलब लगभग सेम. और फिर दोनों वेव साइमल्टेनियसली अराइव होनी चाहिए, मतलब एक ही पॉइंट पे आनी चाहिए साइमल्टेनियसली. समझे क्या? तब जाके वो सुपर इम्पोज होगी, नहीं तो नहीं होगी. मतलब दोनों एक ही पॉइंट पे आनी चाहिए, तो हम बोलेंगे ना उधर सुपर इम्पोज हो गया, मतलब इकट्ठा आ गए. और फिर बाद में दोनों की जो डायरेक्शन है, डायरेक्शन भी सेम डायरेक्शन को होनी चाहिए, मतलब और सेम स्पीड भी होनी चाहिए. मतलब एक ही स्पीड के, एक ही एम्पलीट्यूड के, एक ही फ्रीक्वेंसी के वेव अगर एक ही वक्त एक पॉइंट पे अगर ओवरलैप हो जाए तो फिर बीट्स आएगा. समझे क्या? तो बहुत सी कंडीशन है उसके लिए. स्पीड सेम होनी चाहिए, डायरेक्शन सेम होनी चाहिए, एम्पलीट्यूड सेम होनी चाहिए, फ्रीक्वेंसी सेम होनी चाहिए, और एक पॉइंट पे आने का वक्त भी सेम होना चाहिए, तब जाके होगा, नहीं तो नहीं होगा. ठीक है ना? तो कंडीशन पूछ लेते हैं ये चार पॉइंट देके, और ऑड मैन आउट निकालना पड़ता है, मतलब ऑड जो होता है वो निकालना पड़ता है. आगे देखो, थ्योरी ऑफ बिट्स. तो थ्योरी ऑफ बिट्स में क्या, पीरियडिकली वैक्सिंग और वैनिंग हो रहा है, मतलब मैक्सिमम और मिनिमम हो रहा है. तो ये, इसको आप क्या बोलते हैं, इस फॉर्मेशन को बिट्स फॉर्मेशन बोलते हैं. अभी ये क्लियर कर चुका हूं मैं पहले. तो अभी यहाँ पे आ जाओ. देखो, मैक्सिमम इंटेंसिटी जो रहता है उसको वैक्सिंग बोलते हैं, ये पहले भी बता चुका हूं मैं, है ना? अगर तुम्हारी इंटेंसिटी बढ़ेगी तो उसको आप क्या बोलोगे, वैक्सिंग बोलोगे. और अगर इंटेंसिटी कम हो जाएगी, मतलब थोड़ी देर के बाद थोड़ा आवाज कम सुनाई देगा, उसको वैनिंग बोलेंगे. ठीक है? और ये अल्टरनेटली क्या होते रहते, प्रोड्यूस होते रहते, मतलब थोड़ा आवाज बढ़ता है फिर कम हो जाता है, फिर बढ़ता है फिर कम हो जाता है. उसके बीच में जो टाइम है वो कभी हिलता नहीं, वो टाइम फिक्स्ड है, क्योंकि इनका सब कुछ सेम है. ये फ्रीक्वेंसी भी सेम है, एम्पलीट्यूड भी सेम है, स्पीड भी सेम है, डायरेक्शन भी सेम है, और बिल्कुल ये सब होने की वजह से वो टाइम कभी चेंज नहीं होगा बीच में. फिर टाइम इंटरवल बिटवीन टू कॉन्जिक्यूटिव मैक्सिमा एंड मिनिमा इज कॉल्ड एज पीरियड ऑफ बिट्स. तो ये जो दो मैक्सिमा, मतलब वैक्सिंग और वैनिंग के बीच में जो टाइम आएगा ना, उसको पीरियड ऑफ बिट्स बोलेंगे.
जैसे टाइम पीरियड ऑफ साइकिल बोलते हैं वैसे पीरियड ऑफ बीट्स, बीट्स आने का पीरियड, मतलब एक वैक्सिंग आ गया, फिर टाइम पीरियड के बाद, पीरियड ऑफ बीट्स के बाद वैनिंग आएगा, ऐसा। नंबर ऑफ बीट्स प्रोड्यूस पर यूनिट टाइम इज कॉल्ड एज बीट्स फ्रीक्वेंसी। अब ये इंपॉर्टेंट चीज है हमारे लिए, कितने बीट्स एक सेकंड में प्रोड्यूस होंगे उसको आप बीट्स फ्रीक्वेंसी बोलोगे। मतलब एक सेकंड में अगर समझो 10 बार बीट्स आए, मतलब 10 बार वैनिंग और 10 बार वैक्सिंग आया, तो एक वैनिंग और एक वैक्सिंग मतलब एक बीट, समझे ना। तो 10 बार अगर ऐसे हुआ एक सेकंड में, तो 10 उसकी बीट्स फ्रीक्वेंसी हो गई, बीट्स की फ्रीक्वेंसी 10 हर्ट्ज। हाँ 10 हर्ट्ज बीट्स की फ्रीक्वेंसी। फ्रीक्वेंसी कैसे कैलकुलेट करते हैं फिर, नंबर ऑफ बीट्स पर यूनिट टाइम, एक सेकंड में ये कैलकुलेट करेंगे हमेशा। ऑनलाइन क्लियर है का इथपर्यंत? हेलो, बीट्स का एम्पलीट्यूड क्या है क्या? हाँ हो इंटेंसिटी किसकी है उसमें? वेव्स की है, तो दोनों वेव्स की है ना। बीट्स वो इंटेंसिटी बढ़ना और घटना उसी को बीट्स बोलते हैं। तो यहाँ तक थोड़ा क्लियर होना चाहिए। फिर उसके आगे ये तो टर्निंग फोर्क का दिया है, द व्हेन द टर्निंग फोर्क इज लोडेड इट्स फ्रीक्वेंसी डिक्रीजेस। मतलब अगर तुम किसी भी टर्निंग फोर्क पता है तुम्हें क्या होता है, वो यू टाइप का शेप रहता है, देखो ऐसे ऐसे, और ऐसे इसको हैमर करने का ऐसे किसी को तो भी, और फिर हैमर करने के बाद तो हिलते, और हिलने के बाद साउंड प्रोड्यूस करते है ना, वाइब्रेशन प्रोड्यूस करते, वाइब्रेशन आया तो साउंड आया। अब वो जो, अब ये क्या कभी कभी क्या बोलता है कि हमने टर्निंग फोर्क का वेट बढ़ा दिया, मतलब ये पहले ऐसा टर्निंग फोर्क था, ठीक है, फिर हमने क्या कर दिया, इसको एक एक्सटर्नल एक चिपका दिया यहाँ पे वेट। हेलो, हो काय म्हणते, हाँ ठीक आहे। तर तर आपण काय केलंय, एक्सटर्नल वेट दिलंय त्याला, एक्सटर्नल मास लावलंय। मग एक्सटर्नल मास लावलं म्हणजे तुम्ही त्याला काय केलं, लोडेड केलं ना, मग याला फिजिक्सच्या भाषेमध्ये लोडेड करणं म्हणतात, कळलं का? लोडेड केलं तुम्ही त्या टर्निंग फोर्कला, काय केलं, लोडेड केलं। लोडेड केल्याने काय होईल, तो आता जास्त व्हायब्रेट होणार नाही, मास वाढल्यामुळे व्हायब्रेशन कमी होऊन जातील ना। अरे हेवी गोष्ट लवकर व्हायब्रेट होते का, हलकी हलकी गोष्ट पटपट व्हायब्रेट होते ना। मग त्यामुळे जेव्हा टर्निंग फोर्सचे तुम्ही लोडेड करतात तेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी आपोआप डिक्रीज होऊन जाते, त्याची फ्रिक्वेन्सी कमी होऊन जाते। एका सेकंड मध्ये आधी 10 सायकल मारत असेल, 10 वेळेस चालत असेल, तर आता तो 8च वेळेस चालणार का, तर तुम्ही त्याचं वेट वाढवले। मग हे कधी कधी मल्टिपल डायरेक्ट प्रश्न विचारतात सरळ सरळ, की टर्निंग फोर्सचं वेट, आता ते कसं असं सरळ सरळ विचारणार नाही, ते तुम्हाला देतील की टर्निंग फोर्स एवढा होता, मी त्याच्यामध्ये 10 kg म्हणजे 10 ग्रॅम वेट वाढवलं, मग त्याची आधीची फ्रिक्वेन्सी एन होती, मग नंतरची फ्रिक्वेन्सी किती, तर ते तेवढ्या टाइम्सनी कमी होऊन गेलेली असते। म्हणजे डिक्रीज का इन्क्रीज का सेम राहील का, असं प्रश्न विचारला असतो। मग जर लो रेट केलं तर फ्रिक्वेन्सी कमी होते, एवढं लक्षात ठेवा, म्हणजे प्रश्नाचा आन्सर येऊन जाईल, कॉमन सेन्स वापरून। पुढे, इफ द फोर्क इज फाइल्ड देन फ्रिक्वेन्सी इज, फाइल्ड म्हणजे काय, घासून टाकलं। फाइलिंगचा अर्थ फिजिक्स मध्ये असतो ते घासत नाही का, त्याला लोखंडाला घासतात, सँड पेपर टाइप, समजा सँड पेपर समजा छोटं घासतो खूप, एक फाईल नावाची एक हे असते की इन्स्ट्रुमेंट असतं, मेटॅलिक रॉड असतो असा, त्याच्यावरती असे क्रॉस मध्ये असे उंचवटे असतात, असे क्रॉस मध्ये, ते बघितले असतील तुम्ही बऱ्याच वेळेला, असे त्याला असं पकडायला असतं इथे, बघितलंय का? आणि हे लोखंडावर असं घासतात, ते घासून घासून काय होतं, त्या लोखंडाचा वरचा लेअर कमी होतो, त्याला शायनिंग करण्यासाठी वापरतात। ग्राइंडर म्हणा किंवा ते सगळे हे तेच करतात, ग्राइंडर पण हाच प्रकार आहे, फक्त ग्राइंडर मशीन आहे एक प्रकारचं, हे हाताने करतात, कळलं का? तर ग्राइंडरचा जो वरचा भाग असतो तो काय करतो, मेटल सरफेस उडवतो ना वरचा, मग त्याला फायलिंग करणं म्हणतात, पॉलिशिंग म्हणा किंवा फायलिंग म्हणा। याचं नाव ऍक्च्युअली फाईल आहे, याला फाईल म्हटलं जातं। आता हे फाईल म्हणजे आपली ते फाईल नाहीये, हा मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये फाईल या शब्दाचा अर्थ असतो हे लोखंडाला घासणारी गोष्ट, कळलं का? त्याचा वरचा लेअर, मग याला हा जो फाईल असतो हे फायलिंग करतं म्हणजे लोखंडाचा लेअर उडवतं वरचा। मग लेअर उडवल्याने काय होईल, मटेरियल संपेल ना त्याचं, मग इथं जर तुम्ही लोडेड केलं तर त्याची फ्रिक्वेन्सी कमी होते, आणि जर मटेरियल कमी केलं तर मग फ्रिक्वेन्सी वाढेल ना, मग हलकं होईल ना ते, कळलं का? हा, मग हे शब्द लक्षात ठेवा, हे वर्डिंग टेक्निकल वापरली जाते कधी कधी। मग फाईल्ड करणं म्हणजे मटेरियल कमी करणं, घासून टाकणं, आणि घासून टाकल्याने हलकं होईल, हलके झाले की मटेरियल ऍड करना, मटेरियल ऍड करना, मास बढ़ा दिया, ठीक है। ऑनलाइन कळलं का रे हे टेक्निकल थोडं वर्ड्स? हो थोडं लक्षात ठेवा, कधी कधी टेक्निकल वर्ड्स
पेपरमध्ये येतात, आपल्याला सोपा प्रश्न असतो, कळत नाही. हे बीट्स आता ही ऍक्च्युअली हे कोणाचं इक्वेशन आहे? हे स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन आहे. कॉस असतं, साईन असतं आणि पुढे 2a असतो. कॉस आणि साईन दोघं आले म्हणजे ते स्टेशनरी वेव्ह असते. फक्त साईन आला किंवा फक्त कॉस आला म्हणजे ती प्रोग्रेसिव्ह वेव्ह असते. आठवलं ना, प्रोग्रेसिव्ह वेव्ह ऑसिलेशन मध्ये शिकवली होती. आणि आता स्टेशनरी वेव्ह मध्ये दोन्ही येतात, साईन पण येतात, कॉस पण येतात. पण बीट्सचं जर आपल्याला पाहिजे असेल इक्वेशन, तर बीट्सचं इक्वेशन असं येतं. हे बीट्सचं इक्वेशन येतं, हे डिराईव्ह केलेलं आहे आपण पहिली वेव्ह घेतली तिचं इक्वेशन काढलं, दुसरी वेव्ह घेतली तिचं इक्वेशन काढलं, दोघांची काय केली नंतर प्लस. आणि प्लस करून पण सरळ सरळ नाही आलंय, इथं फॉर्म्युला वापरलाय. कुठला? तो ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला वापरावा लागतो. कुठला फॉर्म्युला वापरता ट्रिग्नोमेट्रीचा? हा फॉर्म्युला कशाचा येतो माहिती का तुम्हाला? आज सकाळी शिकवला मॅथ्सच्या लेक्चर मध्ये. फॉर्म्युल्याचं स्ट्रक्चर बघा तुम्ही, 2 cos ऑफ c प्लस डी डिवाइड बाय 2 साइन ऑफ c, साइन c प्लस डी डिवाइड बाय 2 आहे आणि c मायनस डी डिवाइड बाय 2 आहे. कळलं का? बघा स्ट्रक्चर दिसतंय का? हा फॉर्म्युला कोणाचा होता? साइन c प्लस डी डिवाइड बाय 2 cos c मायनस डी डिवाइड बाय 2 साइन c प्लस साइन c प्लस साइन डी याचा फॉर्म्युला होता. ट्रिग्नोमेट्री मध्ये मॅथ्स मध्ये शिकवलंय. तर यांचं हे पहिल्याची फ्रिक्वेन्सी भेटते, पहिल्याची डिस्प्लेसमेंट भेटते, हे दुसऱ्याचं डिस्प्लेसमेंट भेटतं. दोघांना प्लस करायचं असतं तेव्हा जाऊन हे भेटतं डेरिव्हेशन मध्ये. एक थोडा सेन्स राहू द्या की कसं येत आहे, म्हणजे ते पास करायला सोपं जातं जरा. कळलं? आता ज्यांचा मॅथ्सचा फॉर्म्युला पार्ट आहे त्यांना ते खूप सोपं आहे, ज्यांचा पार्ट नाही त्यांनी पण रट्टा मारा आता. ठीक आहे. मग हे काय असतं? हे पुढे 2a असतो. ए म्हणजे अँप्लिट्यूड. हे कॉस ऑफ ओमेगा टी आहे हा ऍक्च्युली. 2 पाय टी असतो तो टी ओमेगा, आणि हे फ्रिक्वेन्सी, हे बीट्स फ्रिक्वेन्सी, आणि n1 आणि n2 डिवाइड बाय 2. n1 म्हणजे काय? पहिल्या वेव्हची फ्रिक्वेन्सी, आणि n2 म्हणजे काय? दुसऱ्या वेव्हची फ्रिक्वेन्सी. दोन वेव्ह आहेत ना, पहिल्या वेव्हची फ्रिक्वेन्सी, दुसऱ्या वेव्हची स्लाइटली डिफरंट आहेत. शब्द काय वापरला त्यांनी? स्लाइटली डिफरंट की नाही? मग डिफरन्स घ्यावा लागतो त्याच्यातला, थोडाफार जो येईल तो. मग तो थोडाफार डिफरन्स जो येईल तो, आणि थोडीफार त्यांची प्लस. मग आता कसा विषय असतो, जर तुम्हाला कोणी विचारलं की याच्यामध्ये वॅक्सिंगची इंटेन्सिटी काय, तर वॅक्सिंग आता बघ अँप्लिट्यूड काय असते याच्यामध्ये, आपल्याला सांगा. वेव्हचं इक्वेशन काय असतं? ए साइन ऑफ ओमेगा टी, बरोबर की नाही? हे तुमच्या वेव्हचं इक्वेशन आहे, हे हमेशा लक्षात ठेवायचं. कुठल्या पण वेव्हचं इक्वेशन कम्पेअर करताना आपण या वेव्ह सोबतच कम्पेअर करतो. कळलं? आता बघा, हा इथं वाय दिसतोय, हा वाय, हा इथं ए, हा इथं ए आहे दिसतोय हा. आता हे फक्त ए नाही तो, हा इथं साइन ऑफ, हा इथं साइन ऑफ, आणि हे पुढे ओमेगा टी असेल तर हा पुढचा अँगल आहे तो. बरोबर? मग मला सांगा, हे इक्वेशन कम्पेअर झाल्यानंतर फक्त कोण उरलं? इथं ए उरला होता की नाही? साइन साइनला आलाय, हा पुढचा ओमेगा टी, या ओमेगा टीला, ह्या पुढच्या 2 पाय n प्लस 1/2 ला आलाय, हा वाय इथला वायला आलाय. मग हा एच्या जागी कोण असेल? एक कम्प्लीट टर्म असते. कळलं का? कम्प्लीट टर्म आहे ना याच्या जागी. 2a cos ऑफ 2 पाय टी स्क्वेअर इन ब्रॅकेट n1 मायनस n2 डिवाइड बाय 2. हे म्हणजे अँप्लिट्यूड झाली, रिझल्टंट अँप्लिट्यूड. काय? रिझल्टंट अँप्लिट्यूड. हा, मग रिझल्टंट अँप्लिट्यूड. आता बघा, जर तुम्हाला मॅक्झिमम पाहिजे असेल वॅक्सिंग जास्तीत जास्त किती होऊ शकते? डबल ऑफ द अँप्लिट्यूड होऊ शकते, त्याच्या पलीकडे जात नाही ती. म्हणजे दोन्ही एक्झॅक्ट सारखे झाले तर ते डबल होऊन जाईल, दोघांची काय होऊन जाईल? सम. आणि एक कमी जास्त असेल तर ती कधीच त्याच्यापेक्षा डबल होऊ शकते, त्याच्यापेक्षा मॅक्झिमम कधी होतच नाही ती. त्या दोन्ही वेव्हच्या एक्झॅक्ट सेम असतील तर त्याच्यापेक्षा डबल होऊ शकते ती, त्याच्यापेक्षा कधीच वाढत नाही. मग त्यामुळे काय असतं, आता रिझल्टंट जो आहे हा मॅक्झिमम 2 टाइम्स ऑफ द अँप्लिट्यूड असू शकतो. रिझल्टंट अँप्लिट्यूड ही किती असू शकते? मॅक्झिमम किती असू शकते? रिझल्टंट अँप्लिट्यूड मॅक्झिमम किती असू शकते? 2 टाइम्स ऑफ द अँप्लिट्यूड, दोन वेव्हच्या अँप्लिट्यूडच्या सम. अच्छा, सेम वेव से। हाँ, दो वेव जो आ रही है ना तुम्हारी ऐसी, उनकी एम्पलीट्यूड अगर दोनों की एग्जैक्ट सेम हो जाए तो फिर इसका ए और पहले का भी ए, तो दोनों का मिला के बड़ी एम्पलीट्यूड बनती है. समझे क्या? और उसकी एम्पलीट्यूड आती 2 टाइम्स ऑफ दी ए. तो ज्यादा से ज्यादा इतना हो सकता है, इसके ऊपर कभी जाता नहीं है. इससे कम हो सकता है? उससे कम होगा, क्योंकि अगर दोनों की एम्पलीट्यूड सेम ना हो तो इससे कम ही आएगा आंसर. समझे क्या? क्योंकि एवरेज होके वैल्यू कम हो जाएगी, एक बढ़ाएगा तो एक घट जाएगा, तो वैल्यू कम कर देगा. सबसे ज्यादा वैल्यू एक तो +2 आएगी, नहीं तो माइनस, मतलब पॉजिटिव में हो सकता है, नहीं तो नेगेटिव में हो सकता है, लेकिन मैक्सिमम 2 ही होगा, उससे ऊपर नहीं होता है. तो सीधी सी बात है,
जब भी तुम्हें वैक्सिंग का क्वेश्चन पूछा जाए तो दिमाग में याद रखना रिजल्टेंट एम्पलीट्यूड प्लस या माइनस 2a ही होनी चाहिए, उससे ऊपर नहीं जाएगी। और ये रिजल्टेंट एम्पलीट्यूड का फॉर्म अभी क्या देखा था हमने, ये है ना वो, ये है ना रिजल्टेंट एम्पलीट्यूड आर, ये सामने वाला साइन के एम्पलीट्यूड रहता है रिजल्टेंट, तो रिजल्टेंट फिर इसकी वैल्यू 2a हो जाती है कब, जब वैक्सिंग रहता है। नहीं समझा? हाँ, रिजल्टेंट 2a होगा। रिजल्टेंट क्या है, 2a cos ऑफ 2πt इन ब्रैकेट n1 माइनस n2 डिवाइड बाय 2, ये रिजल्टेंट है। रिजल्टेंट की वैल्यू कितनी होनी चाहिए, 2a होनी चाहिए। समझे क्या? इससे ज्यादा नहीं होता हो तो अभी तुम इसको थोड़ा देखो, दिमाग थोड़ा क्लियर हो जाएगा। ये क्या बोल रहा है, ये तुम्हारी रिजल्टेंट एम्पलीट्यूड है, बराबर है। ये किसकी वैल्यू है, आर की। तो आर की वैल्यू ज्यादा से ज्यादा प्लस या माइनस 2a हो सकती है, उससे ऊपर नहीं जाती कभी। ये कब की बात है, जब वैक्सिंग की बात चल रही है। वैक्सिंग मतलब सबसे मैक्सिमम एम्पलीट्यूड, समझा? मतलब आवाज जब बढ़ता है तब की बात है। तो रिजल्टेंट की जगह पे तुम ये लिख सकते हो ना, लिख सकते हो ना, और इसकी वैल्यू प्लस माइनस 2a होगी, उससे ज्यादा नहीं होगी। वैक्सिंग के टाइम 2a रहती है, तो इधर का 2a इधर का 2a गेट कैंसिल, ये मतलब इधर डिवाइड हो गया समझो। तो क्या बचा, cos ऑफ 2πt इन ब्रैकेट n1 माइनस n2 डिवाइड बाय 2, और इधर वैल्यू बची प्लस माइनस 1, प्लस माइनस 1 बचेगा ना। अब मुझे बताओ cos का ऐसा कौन सा एंगल है, cos का एंगल है ना ये सारा का सारा, कौन से cos की वैल्यू बनाती, cos के टेबल में 1 वैल्यू कब आती है, 0 को। तो सीधी सी बात है, ये जो एंगल होगा ये कितना होगा, 0, सिर्फ 0 को नहीं आती ना वैल्यू। देखो cos की वैल्यू 0 डिग्री को एक तो बनाती, फिर वापस से इधर माइनस 1 आती, कितने डिग्री को, पाई को, फिर वापस से 2π डिग्री को कितनी आएगी, 0, मतलब 1 आएगी। 1 ना 1, cos 0 1 रहता है। हाँ, तो cos 0 1 आएगा, cos 2π भी 1 आएगा। यहाँ पे cos पाई की वैल्यू माइनस 1 आएगी, मतलब इधर प्लस रहता है तो इधर माइनस रहता है, ऐसे रहता है। और फिर अब ये 2π हो गया, तो यहाँ पे कितना पाई आएगा, 3π, तो cos 3π की वैल्यू भी माइनस 1 आएगी। तो हमेशा पाई काउंटिंग में चलते रहते हैं। देखो 0π 1π 2π 3π, फिर आगे वाला कौन आएगा, 4π, इसकी वैल्यू 1 रहेगी। फिर 5π की वैल्यू कितनी रहेगी, -1, 6π की वैल्यू 1, 7π की वैल्यू -1। तो बेसिकली तुम्हें एक चीज पता चली कि मैक्सिमम कॉस की वैल्यू 1 और -1 कब आती है, जब तुम्हारी वैल्यूज पाई के टेबल पाई के मल्टीपल रहती है, मतलब 0π 1π 2π 3π 4π 5π 6π लाइक दैट, तब उसकी वैल्यू 1 नहीं तो -1 आएगी। उसके अलावा किसी को नहीं आती -1 या +1। तो हम क्या ले सकते हैं, हम बेसिकली यहाँ पे बोल सकते हैं ना कि भाई ये जो एंगल होगा, ये जो 2πt इन ब्रैकेट n1 माइनस n2 डिवाइड बाय 2, इसकी वैल्यू 0 नहीं तो पाई, नहीं तो 2π, नहीं तो 3π, नहीं तो 4π, लाइक दैट ऐसे होनी चाहिए, है ना। तभी तो जाके बनाती ना उसकी वैल्यू। तो फिर ये जो एंगल था ये इनमें से ही होना चाहिए। आ गया था। हाँ, अब डेरिवेशन इंपॉर्टेंट नहीं है, ये बोर्ड का एक्चुअल में आ गया इधर पार्ट, मैं थोड़ा सा सिखा रहा हूँ कि कैसे आ रहा है। तो फिर मुझे चाहिए n1 माइनस n2, तो फिर एक एक को कंपेयर करो, मतलब एक एक को ले लो। तो अगर तुम ऐसे करोगे, मतलब देखो तुमने एक बार क्या किया, 2πt इन ब्रैकेट n1 माइनस n2 डिवाइड बाय 2 को एक बार 0 ले लिया, पहला एंगल 0 ले लिया। अब मैं तो पाई भी ले सकता हूँ, 2π भी ले सकता हूँ, 3π भी ले सकता हूँ, 4π में कितने भी ले सकता हूँ, लेकिन मैं 1 2 निकालूंगा। तो मैं यहाँ से n1 और n2 की वैल्यू निकाल लेता हूँ। तो पहले ये 2πt इधर दे दो, 0 ही हो जाएगा। n1 माइनस n2 डिवाइड बाय 2 की वैल्यू आ जाएगी 0/2πt, बराबर है। तो 0/2πt मतलब 0। तो फिर n1 माइनस n2 की वैल्यू हो जाएगी, ये 2 भी इधर मल्टीप्लाई हो जाएगा तो 0 ही हो जाएगा। तो n1 माइनस n2 की वैल्यू बेसिकली 0 आ गई, जब तुम्हारा एंगल भी 0 था। अब अगर मैंने दूसरी केस ले ली, इसकी वैल्यू पाई की इतनी ले ली, 2πt n1 माइनस n2 की वैल्यू पाई भी तो हो सकती है, तो इधर इधर शिफ्ट कर लो, तो इसको इधर शिफ्ट कर लो,
तो ये n1 माइनस n2 की वैल्यू डिवाइड बाई 2 इज इक्वल टू ये पाई अपॉन 2 पाई टी आएगा। अरे हाँ तो पाई पाई कैंसिल हो जाएगा, तो ये नीचे का 2 और नीचे का 2 भी कैंसिल हो जाएगा, तो बचेगा क्या, तो n1 माइनस n2 इज इक्वल टू 1 अपॉन टी है क्या, है ना, हाँ, तो 1 अपॉन टी बचेगा। फिर देखो ये हमेशा फ्रीक्वेंसी निकालते, तो अब दोनों के बीच में जो गैप है ना वो हमेशा मेंटेन रहता है, क्या रहता है, मेंटेन, मतलब ये गैप हमेशा मेंटेन रहेगा। आप अगर तीसरा भी निकाल लो 2 पाई का तब भी ये गैप मेंटेन आएगा। तुम थर्ड में से फर्स्ट वाला माइनस करो, मतलब थर्ड में से सेकंड वाला माइनस करो, सेकंड में से फर्स्ट वाला माइनस करो, फर्स्ट में से जीरो वाला माइनस करो, वो गैप हमेशा क्या रहेगा, मेंटेन रहेगा। तो ये 1/t कांस्टेंट है, हाँ मेंटेन रहेगा हमेशा हर किसी में, तो इतना डिराइव करने की जरूरत नहीं है। तो बेसिकली तुम बस इतना याद रखो, अब ये पूरा इसका आउटपुट बता रहा हूँ, सारे इसका जो मैंने सारे इतने कैलकुलेशन किए ना उसका सबसे लास्ट वाला आउटपुट जो कॉम्पिटिटिव के लिए इंपॉर्टेंट है। तो ये बेसिकली बोलेगा कि टाइम इंटरवल जो बिटवीन द टू सक्सेसिव मैक्सिमा है, दो मैक्सिमा के बीच में, जैसे मैंने 0 ले लिया और अभी पाई ले लिया था, मैक्सिमा थे ना दोनों, उनके बीच में जो टाइम पीरियड आता है ना वो तुम्हारी फ्रीक्वेंसी, बीट्स फ्रीक्वेंसी का रेसिप्रोकल होता है। ऑब्वियसली बीट्स फ्रीक्वेंसी का रेसिप्रोकल बीट्स टाइम आएगा, फ्रीक्वेंसी का रेसिप्रोकल टाइम होता है, बराबर कि नहीं। तो ये तो फॉर्मूला आ जाता है। अब बची बात मैक्सिमम इंटेंसिटी कब आती, तो अभी मैंने बोला देखो मैक्सिमम इंटेंसिटी ऑफ साउंड, मतलब मैक्सिमम नहीं मिनिमम, तो मैक्सिमम कब आ रही थी, जब तुम्हारा 0 फिर पाई फिर 2 पाई फिर 3 पाई फिर 4 पाई लाइक दैट ऐसा एंगल था। और वैनिंग कब होगा, वैनिंग को मतलब रिजल्टेंट वेव कितनी होनी चाहिए, 0 मतलब फिर तुम्हारी जो कॉस की वैल्यू है वो 0 कब आएगी, जब 90 डिग्री रहेगा। तो 90 डिग्री को 270 डिग्री को, तो ऑड मल्टीपल ऑफ पाई बाई 2, मतलब पाई बाई 2 3 पाई बाई 2 फिर अगला आएगा 5 पाई बाई 2 फिर अगला आएगा 7 पाई बाई 2 फिर अगला आएगा 9 पाई बाई 2 लाइक दैट। तो वर्टिकल वाली लाइन का एंगल है ये, क्योंकि कॉस ऑफ 90 की वैल्यू कितनी रहती, 0 रहती, और अगर उसको रिजल्टेंट वेव 0 चाहिए तो कॉस की वैल्यू 0 आनी चाहिए। तो वो आती है पाई बाई 2 को आती है, फिर 3 पाई बाई 2 को आती है, फिर 5 पाई बाई 2 आएगा यहाँ पे, फिर 7 पाई बाई 2 यहाँ पे आएगा, फिर 9 पाई बाई 2 यहाँ पे आएगा, लाइक दैट, समझे। तो ऑड मल्टीपल ऑफ पाई बाई 2 को तुम्हारी वैनिंग की वैल्यू आती है। तो ये एंगल को याद रखो। फिर इसमें से वापस से वो टी की वैल्यू निकलती है, ऊपर भी निकली थी, तो टी की वैल्यू ये निकलती है। पहले ये पहला एंगल लिया तो ये मिलता है, दूसरा एंगल लिया तो ये मिलता है, तीसरा एंगल लिया तो ये मिलता है। अब अगर तुम इसमें से इसको माइनस करो, मतलब सेकंड वाली टाइम पीरियड में से पहले वाले टाइम पीरियड को माइनस करो, तो बीच में गैप मिलेगा कि नहीं टाइम का, तो गैप हमेशा तुम्हें यही मिलेगा। करके देखो माइनस 3 इन ब्रैकेट 2 माइनस n1 माइनस n2 माइनस, मैंने देखो करके देखो क्या, ठीक है, देख लो एक बार, कैलकुलेशन में प्रॉब्लम नहीं होनी चाहिए। देखो 3 इन ब्रैकेट 2 इन ब्रैकेट n1 माइनस, हाँ टाइम हो गया, हाँ जाओ, फिर इसमें से 1 अपॉन 2 इन ब्रैकेट n1 माइनस n2 अगर मैंने माइनस कर दिया तो क्या हो जाएगा, डिनोमिनेटर कॉमन निकल जाएगा, बराबर है, और 3 माइनस क्या हो जाएगा 1, तो कितना आ जाएगा 2, और 2 अपॉन 2 तो कितना हो जाएगा कैंसिल, तो हो गया 1 अपॉन n1 माइनस n2, देखो आ गया। अब ये तुम हर किसी में करो, इसमें से इसको माइनस करो तब भी वही आएगा, तुम 7 वाला आएगा अगला, 7 में से 5 माइनस करो तब भी वही आएगा, तुम ये ऊपर वाले में करो ऊपर वाले में भी वही आएगा। तो इसमें पूरा दिमाग चलाने के बाद सबसे लास्ट में आउटपुट क्या है, जो टाइम पीरियड आएगा आइदर वो दो मैक्सिमम में रहो या दो मिनिमम में रहो, टाइम पीरियड तो हमेशा 1 अपॉन पहली फ्रीक्वेंसी माइनस दूसरी फ्रीक्वेंसी आता है। तो आउटपुट बहुत आसान है, प्रोसेस बहुत डिफिकल्ट है, निकालना बहुत डिफिकल्ट था, आउटपुट बहुत आसान, क्योंकि मिनिमम के लिए भी वही है मैक्सिमम के लिए भी वही है, तो वैक्सिंग का भी वही मिनिमम का भी वही, समझा। तो जिसको कुछ नहीं समझा अब तक मतलब पूरे लेक्चर में, तो सबसे लास्ट में बस इतना याद रख लो कि पीरियड ऑफ बीट्स जो होता है वो 1 अपॉन n1 माइनस n2 होता है, और टाइम पीरियड का रेसिप्रोकल कर लिया तो फिर बीट्स की फ्रीक्वेंसी मिल जाती है, समझे क्या। तो बहुत आसान है, अगर बीट्स फ्रीक्वेंसी पूछा तो बस n1 माइनस n2, और अगर टाइम पीरियड पूछा तो इसका रेसिप्रोकल, और n1 n2 मतलब n1 मतलब पहले वेव की फ्रीक्वेंसी, n2 मतलब दूसरे वेव की फ्रीक्वेंसी, बस माइनस करके कर लेंगे तो बीट्स फ्रीक्वेंसी मिल जाएगी, 1 अपॉन माइनस करेंगे तो टाइम पीरियड मिल जाएगा, दैट्स इट।
मदत करावं लागेल लेक्चर. नहीं म्हणतो